मागील व्हिडिओजमध्ये आपण एक्सरसाइज 3.2B हा पार्ट जो आहे ही एक्सरसाइज जी आहे ती कंप्लीट केलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण नवीन टाईपला सुरुवात करतो आहोत। यापूर्वी आपण जे एक्सरसाइज 3.2 च्या आधी जे आपण चॅप्टरला सुरुवात केली आहे त्या चॅप्टरमध्ये आपण सुरुवातीला जे मेथड्स ऑफ इंटिग्रेशन आहे त्यातलं इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन या मेथडमध्ये आपण आहोत आणि याच्यातला या शेवटच्या भागाकडे आपण वळतो आहोत। त्यात आपण इंटिग्रलचे वेगवेगळ्या टाईपचे इंटिग्रल्स आहेत त्या टाईपचे इंटिग्रल्स दिलेले असतील तर त्या इंटिग्रल्सला सॉल्व्ह करण्याच्या मेथड्सही आपण पाहिलेले आहेत। असे आपण टोटल 4 इंटिग्रलचे टाईप जे आहेत ते पाहिलेले आहेत आणि या 4 इंटिग्रलच्या टाईपचे जे एक्झाम्पल्स आपण इव्हॅल्युएट केले आहेत, जे आपण इंटिग्रल फाइंड करण्याचा प्रयत्न केला त्यात प्रत्येकाला आपण ते एक्झाम्पल त्या टाईपचं आहे हे ओळखल्यानंतर त्याला स्पेसिफिक ती मेथड अप्लाय केल्यावरती आपल्याला ते 7 फॉर्म्युल्यांचा यूज करून आपण ते एक्झाम्पल जे आहे ते सोडवलेले आहेत। आपल्याला परत ते 7 फॉर्म्युले आता लागणार आहेतच, शिवाय सबस्टिट्यूशन मेथडही आपण याच्यामध्ये यूज करतो आहोतच। आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे आपण एक नवीन इंटिग्रलचा टाईप जो आहे तो पाहणार आहोत। हा नवीन इंटिग्रलचा जो टाईप आहे इंटिग्रल ऑफ द टाईप इंटिग्रल px प्लस क्यू अपॉन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, म्हणजे वरती लिनियर फंक्शन असेल आणि अपॉनला जे आहे ते क्वाड्रेटिक फंक्शन असेल। म्हणजे याचा अर्थ काय की ते न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर या दोन्ही ठिकाणी फंक्शन्स असतील आणि ते लिनियर आणि क्वाड्रेटिक असेल। लिनियर आणि क्वाड्रेटिक फक्त इथे स्क्वेअर रूट आलेलं असेल। अशा टाईपचं जर इंटिग्रल ते असेल तर या इंटिग्रलला कसं सॉल्व्ह केलं जातं किंवा हे इंटिग्रल कसं इव्हॅल्युएट केलं जाईल त्यासाठीची मेथड अशी असणार की आपण न्यूमरेटरला या स्वरूपात लिहिणार आहोत। ऑफकोर्स आपण ते आपले ज्या पूर्वीच्या मेथड्स आपण अप्लाय केलेल्या आहेत त्यात देखील आपल्याला ते सेपरेट करण्यासाठीचे शॉर्टकट ज्या मेथड्स आहेत त्या आपण या ठिकाणी युज करतो आहोत। ऍक्च्युअली त्यांना डायरेक्टली आपण ऍडजस्ट करताना थोडासा त्रास होतो, त्याच्यापेक्षा आपण जर ह्या मेथड्स अप्लाय केल्या म्हणून प्रत्येक टाईप नंतर आपण स्पेसिफिक मेथड लिहिलेल्या आहे तर त्या मेथड्स लक्षात ठेवा आणि तो टाईपही लक्षात ठेवा। तर ही एक्सरसाइज जी आहे ती सुद्धा तुम्हाला इझी जाणार आहे। इथे काय करायला लागणार आहे तर न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू b बाय dx ऑफ डिनॉमिनेटर प्लस b। या ठिकाणी हा न्यूमरेटर आहे हा डिनॉमिनेटर आहे, म्हणजे इथे न्यूमरेटर म्हणजे px प्लस q ला आपल्याला या स्वरूपात लिहायचं आहे आणि आपल्याला हे सिम्प्लिफाय केल्यानंतर परत जो आपला प्रिव्हियस टाईप होता त्या टाईप मध्ये ते एक्झाम्पलचे 2 पार्ट्स होतील। म्हणजे एक या ठिकाणी एक या पार्टचा जो आपण युज करणार आहोत याचा उपयोग करून आपल्याला 2 पार्ट्स त्या एक्झाम्पलचे मिळतील। तो जे पण इंटिग्रल आपल्याला दिलेला असेल त्याचे 2 पार्ट्स होतील आणि त्यातला दुसरा जो पार्ट असेल म्हणजे आपण एकाला I1 एकाला I2 जर मानला दुसरा पार्ट परत आपल्या प्रिव्हियस टाईप मध्ये चालला जाणार आहे। म्हणजे याचा अर्थ आपण पूर्वीच्या ज्या टाईप्स आहेत इंटिग्रल सॉल्व्ह करण्याचे इव्हॅल्युएट करण्याचे तर ते विसरायचे नाहीत, त्यांचाही आपल्याला पुढे जो आहे तो मोठ्या प्रमाणात यूज करायला लागणार आहे। तर आपण प्रत्यक्ष एक्झाम्पल थ्रू या गोष्टी समजून घेऊया। बघूया एक्सरसाइज 3.2C मध्ये इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रल्स फर्स्ट एक्झाम्पल। तर दिसतंय बघा इथे लिनियर फंक्शन आहे। आता लिनियर फंक्शनचा अर्थ माहिती आहे आपल्याला की ax प्लस b या ठिकाणी त्याची जी डिग्री आहे ती जर 1 असेल म्हणजे व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर जी आहे ती जर 1 असेल तर त्याला आपण लिनियर फंक्शन म्हणतो आणि इथे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या टाईपचा आहे, म्हणजेच त्याची जी डिग्री आहे हायेस्ट डिग्री ती 2 असेल। तर अशा प्रकारच्या इंटिग्रेशन अशा प्रकारच्या फंक्शन्सला आपण क्वाड्रेटिक फंक्शन म्हणतो आणि हे लिनियर फंक्शन आहे। या हायेस्ट डिग्री व्हेरिएबलची आपण कन्सिडर करतो जे 2 आहे। म्हणजे हा त्या टाईप मधला रेशो दिसतो आहे, फंक्शन दिसत आहे 3x प्लस 4 अपॉन x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5। म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला त्या मेथडने सॉल्व्ह करायचं आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे। म्हणजे न्यूमरेटर इज इक्वल टू काय आहे तर न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू d बाय dx ऑफ डिनॉमिनेटर आणि प्लस आहे b। या मेथडने आपल्याला त्याला सॉल्व्ह करायचं आहे। तर इथे न्यूमरेटर काय आहे, न्यूमरेटर आहे 3x प्लस 4 इज इक्वल टू a इंटू हा d बाय dx ऍज इट इज आणि डिनॉमिनेटर आहे x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 आणि प्लस आपल्याला कंटिन्यू b जो आहे तो लिहायचा आहे। मग आपला आता काय एम असणार आहे a आणि b च्या व्हॅल्यू फाइंड करणे, म्हणजे हा जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरला ऍडजस्ट होऊन जाईल। या पद्धतीने आपण या मेथडच्या सहाय्याने ऍडजस्टमेंट करतो। तर याला सिम्प्लिफाय करूयात। तर हा a हा d बाय dx करतो म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढतो आहोत आपण याचा विथ रिस्पेक्ट टू x। तर x स्क्वेअरचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 2x, याचा फक्त 6 येईल कारण x चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 1 येतो आणि 5 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि प्लस हा b 0 आहे म्हणून लिहिला नाही। पुढे a ला मध्ये मल्टिप्लाय करून घेऊ, इथे येईल 2ax प्लस 6a आणि प्लस हा b। इथे येईल 3x प्लस 4
पुढे बघा आता इथे एक्स दिसतोय, एक्स ची टर्म इथे पण आहे, इथे पण आहे, इथे कॉन्स्टंट नंबर आहे, इथे कॉन्स्टंट नंबर आहे. म्हणजे आपण इक्वेट करू शकतो हे इक्वेशन बाय इक्वेटिंग ज्यावेळेला आपण करणार आहोत त्यावेळेला आपल्याला त्यांचे कोइफिशियंट जे आहेत ते इक्वेट करायला लागतात. आता इथे जे कोइफिशियंट्स आहेत त्याचे एक्स दिसतोय आणि कॉन्स्टंट नंबर दिसतोय. हे आपण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आता करणार आहोत, ए आणि बी चे व्हॅल्यू फाइंड करणे. तर बाय इक्वेटिंग द कोइफिशियंट ऑफ एक्स अँड कॉन्स्टंट इक्वेट केल्यावर आपल्याला काय मिळणार बघा. इथे 2a याचा कोइफिशियंट जो आहे तो ट्वाइस ए आहे आणि इथे एक चा कोइफिशियंट जो आहे तो 3 आहे. इथे इक्वल टू 3. पुढे हा जो संपूर्ण पार्ट दिसतोय 6a प्लस बी हा कॉन्स्टंट आहे आणि तो जिथे कॉन्स्टंट आहे 4. याला सिम्प्लिफाय करूयात. तर a इज इक्वल टू 3/2 आणि इथे ती व्हॅल्यू पुट करून देऊयात. आपण जो a काढलेला आहे फाइंड केलेला आहे 3/2 तो इथे सबस्टिट्यूट केला. 3/2 इन द प्लेस ऑफ a 3/2 प्लस b इज इक्वल टू 4. याला सिम्प्लिफाय करूयात. 3 2 6 3 3 9 म्हणजे 9 प्लस b इज इक्वल टू 4. दोन आणि याला डिवाइड केलं 3 आला 3 इंटू 3 9. तर b इज इक्वल टू आपल्याला जे मिळतं आहे ते आहे 4 मायनस 9 म्हणजेच b इज इक्वल टू -5. आपल्याला a आणि b या दोघी व्हॅल्यू ज्या वेळेला मिळतात त्या आपण सबस्टिट्यूट करणार आहोत आपल्या या फंक्शन मध्ये जे आपण न्यूमरेटर इक्वल टू लिहिलेला आहे. मग यात त्या व्हॅल्यू पुट केल्यावरती काय होईल त्याला डायरेक्ट आय मध्ये पण ठेवू शकतो, पण पहिलं एक्झाम्पल आहे म्हणून आपण थोडक्यात त्याला या पद्धतीने लिहूया. 3x plus 4 is equal to in the place of a 3/2 d by dx of डेरिव्हेटिव्ह आपण काढतो आहोत x² प्लस 6x प्लस 5 आणि प्लस b आपण काढलेला आहे -5 म्हणून इथे येईल -5. बघा आपण दिलेलं जे न्यूमरेटर होतं त्याला या पद्धतीने जे आहे ते ऍडजस्ट करून घेतलेलं आहे युझिंग दॅट मेथड. आता पुढे आपण i इज इक्वल टू या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. तर i इज इक्वल टू इथे 3x प्लस 4 ऐवजी हे आहे तिथे येईल 3/2 d by dx ऑफ x² प्लस 6x प्लस 5 -5 आणि अपॉनला आहे x² प्लस 6x प्लस 5 आणि हा इथे dx. तर अशा पद्धतीने आपण i जो आहे तो सिम्प्लिफाय करून घेतलेला आहे, ऍडजस्ट करून घेतला आहे. आता याचा आपल्याला काय फायदा होईल याला जेव्हा आपण सेपरेट करणार आहोत. आता सेपरेट केल्यावरती हा 3/2 जो आहे तो इंटिग्रलच्या बाहेर निघणार. इथे जे उरतं आहे ते d by dx ऑफ x² प्लस 6x प्लस 5 आणि अपॉनला हे फंक्शन मी सेपरेट करतोय फक्त या स्टेपला. इथे dx -5 इंटिग्रलच्या बाहेर आणि ते 1/x² प्लस 6x प्लस 5 आणि हा dx. याचा डायरेक्ट इंटिग्रल आपल्याला काढता येणार आहे कारण इथे डेरिव्हेटिव्ह दिसतोय. न्यूमरेटरला जर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह होत असेल तर अशा वेळेला आपल्याकडे फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. तर त्याचं युजिंग केल्यानंतर इथे येईल लॉग ऑफ मॉड ऑफ x² प्लस 6x प्लस 5 कारण याचा वरती डेरिव्हेटिव्ह आहे. -5 याला आपण मानून घेऊया I1 हा आपला आहे I आणि ते प्लस c जो आहे तो आहेच. से दिस फर्स्ट, याला फर्स्ट इक्वेशन म्हणा. आता आपण परत मागच्या टाइप मध्ये गेलेलो आहोत 1/quadratic फंक्शन. म्हणजे इथे आपण आता जी मागची मेथड शिकलेलो आहोत ती मेथड याच्यामध्ये आपण अप्लाय करू शकतो. त्याला आपण ज्याला I1 मांडलेला आहे त्याला कन्सिडर करूयात. म्हणजे आता मागील एक्झाम्पल आपण जे घेतलेले आहे त्या एक्झाम्पलचा यूज त्यांची जी सॉल्व्हिंगची मेथड आहे इव्हॅल्युएट करण्याची ती आपण इथे पुन्हा अप्लाय करूयात. आपण या ठिकाणी थर्ड टर्म ऍडजस्ट करतो. थर्ड टर्म ऍडजस्ट करत असताना म्हणजे मागील एक्सरसाइज ज्यांना कळलेली आहे त्यांना आता इथून पुढचा पार्ट जो आहे तो इझी जाणार आहे. म्हणजे या शिकण्यासारखं या टॉपिक मध्ये या एक्सरसाइज मध्ये शिकण्यासारखं फक्त एवढा पार्ट आहे ज्यात आपण ही मेथड अप्लाय करून ए आणि बी फाइंड केल्यानंतर त्या याच्यात टाकतो आणि एवढं सिम्प्लिफिकेशन झाल्यानंतर परत I1 जो आहे तो आपल्या मागील टाइप मध्ये जातो आहे. तर थर्ड टर्म ऍडजस्ट करतो आहोत म्हणजे आपण काय करतो थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोइफिशियंट 1 चा जो आहे तो 6 आहे, 2चा भाग जातोय ते 9 3 2 6 3चा वर्ग 9 9 -9 प्लस 5 या ठिकाणी असं लिहिता येईल. आणि फायनली आपल्याला इथे हा परफेक्ट स्क्वेअर मिळतो x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि -4. आता हा -4 येतोय म्हणजे 2 चा स्क्वेअर त्याला लिहिता येईल आणि याचा आपल्याकडे हाय फॉर्म्युला आपण जे 7 फॉर्म्युला आता लेटेस्ट शिकलेलो आहोत त्यांच्यानुसार याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे 1/2a म्हणजे 1/2 इंटू 2 इन द प्लेस ऑफ a 2 इज हिअर लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस 3 -2 अपॉन x प्लस 3 प्लस 2 आणि या ठिकाणी प्लस सी आपण कॉमनली घेणार आहोतच. तर हा आपला I1 निघालेला आहे आणि हा आपण I1 जो आहे तो कोणत्या ठिकाणी ठेवणार आहोत तर ऑफकोर्स आता जो आपल्याला पूर्ण आन्सर काढायचं असणार तर याच्यात आपण फर्स्ट बिकम्स
फर्स्ट मध्ये ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला काय आन्सर मिळतोय बघा. तर आय इज इक्वल टू फर्स्ट बिकम्स, ती व्हॅल्यू आपण फर्स्ट मध्ये सबस्टिट्यूट करतो आहोत. तर काय होईल इथे, आय इज इक्वल टू हा 1/4 इथे होऊन जाईल म्हणजे हा 5/4 होईल आणि त्याच्या आधीचं फंक्शन हे आहे. तर आय इज इक्वल टू 3/2 log ऑफ मॉड ऑफ x² प्लस 6x प्लस 5 मायनस 5/4 आणि इथे येईल हा 1/4 त्याच्यानंतर जे रिमेनिंग आहे लॉग ऑफ मॉड ऑफ, याला सिम्प्लिफाय करूया, येईल x प्लस 1 3 - 2 केल्यानंतर आणि x प्लस 5 आणि प्लस c हे असणार आहे द फायनल इंटिग्रल. एक्झाम्पल फक्त दिसायला खूप मोठे मोठे असते, सॉल्व्ह करायला मोठे वाटत असते, परंतु यांच्यामध्ये अजिबात कठीण असं काहीही नाही. नेक्स्ट 4th नंबरचं एक्झाम्पल बघूया. इथे दिसतंय की 3x प्लस 4 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2x² प्लस 2x प्लस 1. इथे देखील आपल्याला वरती लिनियर फंक्शन दिसतंय आणि अपॉनला स्क्वेअर रूटच्या आत क्वाड्रॅटिक फंक्शन दिसतंय, म्हणजे आपल्याला मेथड तीच अप्लाय करायची आहे. तर न्यूमरेटर इज इक्वल टू म्हणजे 3x प्लस 4 इज इक्वल टू a इंटू d बाय dx ऑफ, इथे डिनॉमिनेटर आहे 2x² प्लस 2x प्लस 1 आणि प्लस b आपल्याला डिफरन्शिएट याला करायचं आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 4x, 2 ऍज इट इज आणि x² चा डेरिव्हेटिव्ह आहे 2, असं मिळून तो 4x प्लस याचा फक्त 2 आणि कॉन्स्टंट नंबर 1 आहे त्याचा 0, x चा 1 घेतल्यानंतर प्लस हा b मध्ये मल्टिप्लाय केल्यावरती इथे 4a x प्लस 2a आणि हा प्लस b मिळणार. परत नेहमीप्रमाणे इक्वेटिंग द कोइफिशियंट ऑफ x अँड कॉन्स्टंट. x चा कोइफिशियंट 4a या ठिकाणी आहे, इथेच तो x चा कोइफिशियंट 3 आहे. इथे पूर्ण कॉन्स्टंट नंबर ट्वाइस a प्लस b आहे आणि इक्वल टू इथे तो 4 येईल, कारण तो कॉन्स्टंट 4 आहे. तर a इक्वल टू मिळत आहे 3/4. ही व्हॅल्यू याच्यात पुट केली 3/4 इन द प्लेस ऑफ a प्लस b इज इक्वल टू 4. याला सिम्प्लिफाय करूया, 2 ने डिवाइड केलं 3/2 येईल, 3/2 तिकडे पाठवला तर 4 मायनस 3/2 होईल. याला सिम्प्लिफाय केलं, 4 दुने 8, 8 3 गेले, तर 5 हा 5/2 म्हणजे b मिळाला 5/2, a मिळालेला आहे a 3/4. तो आय मध्ये ठेवूयात. आता आपण थोडं शॉर्टकट जाऊयात. इंटिग्रल आता पूर्ण 3x प्लस 4 ऐवजी ही टर्म आहे, तर ही टर्म डायरेक्ट मी या ठिकाणी ठेवतोय, a आणि b च्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून. तर a आपल्याकडे आहे, आपण जो मिळवला तो 3/4 आणि d बाय dx ऑफ 2x² प्लस 2x प्लस 1 आणि हा मिळाला 5/2 आणि संपूर्णला अपॉनला आहे स्क्वेअर रूट ऑफ 2x² प्लस 2x प्लस 1. पुढच्या स्टेपला आपण फक्त याला सेपरेट करूया. सेपरेट केल्यावरती काय होईल बघा, हा 3/4 जो आहे तो इंटिग्रलच्या बाहेर इंटिग्रल, इथे d बाय dx ऑफ जे फंक्शन आपलं आहे क्वाड्रॅटिक 2x² प्लस 2x प्लस 1 आणि अपॉनला स्क्वेअर रूट ऑफ 2x² प्लस 2x प्लस 1. पुढे सेपरेट केल्यानंतर इथे प्लस साइन 5/2 सुद्धा इंटिग्रलच्या बाहेर आणि इंटिग्रल इथे असणार आहे 1 स्क्वेअर रूट ऑफ 2x² प्लस 2x प्लस 1 आणि हा dx. आता परत हा इंटिग्रल जो आहे तो आपल्या मागच्या टाइप मध्ये आलेला आहे. हा इकडचा जो इंटिग्रल दिसतोय तो आपल्या प्रिव्हियस टाइप मधला आहे आणि याचाही डायरेक्ट फॉर्म्युला आहे, याचाही फॉर्म्युला आपल्याकडे आहे, जो फॉर्म्युला आपण इथे यूज करू शकतो. 2 टाइम्स अंडर रूट 2x² प्लस 2x प्लस 1, कारण याचा वरती आता डेरिव्हेटिव्ह आणला आहे, त्याचा फॉर्म्युला आपण तयार केलेला आहे करोलरीमध्ये, तो आपण यूज करतो. आणि पुढे याला आपण मांडणार आहोत I1 आणि दोघींचा कॉमनली कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c, याला म्हणूयात आपण फर्स्ट. पुढे कन्सिडर करूयात I1. आता आपल्याकडे जो I1 आहे, I1 इज इक्वल टू इंटिग्रल 1 अंडर रूट 2x² प्लस 2x प्लस 1. याला आपण कसं सॉल्व्ह करणार, तर 1 स्क्वेअर रूट ऑफ 2 जो आहे तो आधी कॉमन काढून घेऊया, कारण थर्ड टर्म ऍडजस्ट करण्याच्या आधी आपल्याला x² चा जो कोएफिशियंट आहे तो 1 करणं आवश्यक आहे आणि म्हणून आपण तो स्क्वेअर रूट ऑफ 2 बाहेर कॉमन काढला. इथे जे रिमेनिंग असणार आहे x² हा 2 देखील बाहेर निघाला असेल, x, आणि इथे 2 नव्हता म्हणून 1/2 असणार आहे.
बाकी आपण थर्ड टर्म नेहमीप्रमाणे ऍडजस्ट करूयात. तर 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस. आता इथे थर्ड टर्मचा जो फॉर्म्युला आहे तो जर आपण इथे अप्लाय केला 1 अपॉन 2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन 2 कोइफिशियंट ऑफ एक्स इथे काय आहे 1 म्हणजे 1 अपॉन 2 झाला आणि त्याचा स्क्वेअर काय 1 अपॉन 4 म्हणजे एक्स प्लस 1 अपॉन 4 मायनस 1 अपॉन 4 प्लस 1 अपॉन 2 आणि हा येईल इथे dx इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटिग्रल थर्ड टर्म ऍडजस्ट केल्यानंतर इथे एक्स प्लस 1 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर कारण हा परफेक्ट स्क्वेअर आपल्याला मिळतो 3 टर्म्स मिळून. म्हटल्याप्रमाणे पहिली टर्म अशी लिहायची, सेकंड टर्मचा आधीचं जे साइन आहे ते आणि थर्ड टर्मचा जो स्क्वेअर रूट आहे ते लिहून ब्रॅकेटचा स्क्वेअर आपल्याला लिहिता येईल. पुढे याला सिम्प्लिफाय करूया. तिथे छेद समान करायचं 2 अपॉन 2 केला तर 2 अपॉन 4 होईल आणि हा 1 म्हणजे 1 अपॉन 4 आपल्याला मिळेल आणि 1 अपॉन 4 म्हणजेच काय तर 1 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा dx. आणि याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे 1 अपॉन रूट 2 डायरेक्टली फॉर्म्युला जर आपण इथे अप्लाय केला लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस 1 अपॉन 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 1 बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस हे आपण घेतलेलं आहे कॉमनली आधीच. तर त्याला अजून थोडं सिम्प्लिफाय जर आपण केलं तर इथे मिळेल एक्स प्लस 1 बाय 2 प्लस याला सिम्प्लिफाय केल्यावरती आपल्याला हे मिळणार आहे. इथे येईल स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 अपॉन 2 आणि हे जे दिसतंय आता हा I1 आपण टाकणार आहोत फर्स्ट मध्ये म्हणजे फर्स्ट इक्वेशन जे आपण ज्याला मांडलेलं आहे फर्स्ट त्यात आपण सबस्टिट्यूट केलं तर आपण डायरेक्ट फायनल आन्सर जे आहे ते मिळणार आहे. कसं तर बघा इथे आता जे आपण आपल्याला फाइंड करायचं आहे तर इथे त्याला आपण फर्स्ट मांडलेला आहे त्याच्यात ती व्हॅल्यू सगळी पुट करून निघत I इज इक्वल टू इथे सुद्धा हे सिम्प्लिफाय होत आहे. सिम्प्लिफाय केल्यानंतर इथे दोनांना डिव्हाइड केलं तर इथे 3 अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 आणि प्लस हा जो इथे दिसतोय हा 5 अपॉन 2 आणि ते रूट 2 आहे तर 5 अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 आणि पुढे कंटिन्यू लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस 1 अपॉन 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस x प्लस 1 बाय 2 आणि कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन प्लस c हे असणार आहे आपलं फायनल इंटिग्रल्स. नेक्स्ट एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल नंबर 6 आणि 7. या एक्झाम्पल्स जे तुम्ही पाहतायत बोर्डवरचे ते हे दोघे एक्झाम्पल्सचे फक्त मी हिंट देतोय. बाकी त्यांना आपण मागील मेथडनुसारच सोडवणार आहोत. ते दिसायला सुरुवातीला जे आहे ते थोडेसे वेगळे दिसत आहेत परंतु अशा वेळेला जनरली आपण रॅशनलायझेशन हा जो प्रकार आहे तो निवडतो आणि त्याच्या सहाय्याने आपण त्याला सिम्प्लिफाय देखील करतो. तर आपण इथे रॅशनलायझेशन हा प्रकार निवडणार आहोत. तर त्यापूर्वी आता इथे रॅशनलाइज करत असताना आपल्याला इथे x मायनस 7 दिसतोय आणि इथे x मायनस 9 आहे. तर आपण काय करणार आहोत त्याला मल्टिप्लाय करताना x मायनस 7 नेच मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करा कारण आपल्याला काहीही करून स्क्वेअर रूट जे न्यूमरेटरला आहे ते ठेवायचं नाही कारण आपण प्रत्येक वेळेला याचा काहीतरी वेगवेगळा रूल वापरतो आहोत. इथे वापरत असताना तिथे जे आपण पूर्वी घेतलं त्याच्यामध्ये प्लस मायनस साईनचा फक्त डिफरन्स होता. इथे मात्र 7 आणि 9 आहे म्हणजे वेगवेगळे नंबर्स आहेत. तर अशा वेळेला आपण जनरली आपला जो हेतू आहे एम आहे त्यानुसार इथे x मायनस 7 आपल्याला स्क्वेअर रूटच्या आत नको पाहिजे आहे. अपॉनला स्क्वेअर रूट आपल्याला चालतंय वरती नकोय म्हणून आपण तसं करतोय. तर इथे नकोय म्हणजे याचा अर्थ ते सारख्या नंबर्सने आपण मल्टिप्लाय केल्यामुळे या ठिकाणी हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन इथे फक्त x मायनस 7 राहील आणि अपॉनला या दोघींचं प्रोडक्ट होईल x स्क्वेअर स्क्वेअर रूटच्या आत असेल ते x इंटू x एक्स स्क्वेअर x इंटू 7 हा मायनस 7x हा मायनस 9x आणि हा 7 9 63 आणि दोघींचं प्रोडक्ट पॉझिटिव्ह येईल. तर फायनली आपल्याला ते असं मिळेल x मायनस 7 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 9 प्लस 7 दोघींची ऍडिशन होईल कारण दोघी मायनस आहेत म्हणून 16 आणि प्लस हा 63 आणि हा dx. बाकी पुढचं आपल्याला माहिती आहे हे लिनियर आहे हे क्वाड्रॅटिक आहे. तर अशा वेळेला आपण जे आहे न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डी बाय dx ऑफ डिनॉमिनेटर आणि प्लस बी या मेथडच्या सहाय्याने त्याला सिम्प्लिफाय करतो सॉल्व्ह करतो. ए आणि बी निघाल्यानंतर आपण ते I1 जो आहे तो वेगळा कन्सिडर करून जे आपले स्क्वेअर रूटचे फॉर्म त्याच्यामध्ये थर्ड टर्म ऍडजस्ट करून त्याला सॉल्व्ह करणार आहोत एक्झॅक्टली मागच्या एक्झाम्पल्स प्रमाणे. म्हणून हे पुढे तुम्ही कंटिन्यू सोडू शकता. हे इनकम्प्लीट आहे हे लक्षात घ्या याला तुम्हाला सोडवायचं आहे. पुढे त्याच टाईपचं दिसतंय इथे देखील आपल्याला स्क्वेअर रूट वरती नको पाहिजे आहे तर आपण रॅशनलाइज करणार आहोत. रॅशनलाइज करत असताना 9 मायनस एक्स अपॉन
इथे x इंटू 9 मायनस एक्स ने त्याला मल्टिप्लाय आणि डिव्हाइड आपण करणार आहोत. आणि ते केल्यानंतर स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. इथे 9 मायनस एक्स फक्त येईल आणि अपॉनला मात्र 9 इंटू एक्स 9x आणि मायनस एक्स स्क्वेअर होईल dx. इथे देखील तसंच दिसतंय की वरती लिनियर फंक्शन आहे आणि खाली जे दिसतंय अपॉनला ते आहे क्वाड्रॅटिक फंक्शन. हायेस्ट डिग्री जी आहे ती 2 आहे म्हणून. परंतु इथे एक वेगळेपणा असा आहे की इथे मायनस साईन जी आहे ती स्क्वेअरच्या टर्मला आहे आणि हे वरून अंडर रूटच्या आत आहे, स्क्वेअर रूटच्या आत. तर त्याची एक छोटीशी हिंट देतोय. बाकी सेम सोडवणार आहोत. फक्त थर्ड टर्म ज्यावेळेला आपण I1 मानणार आहोत त्यावेळेला जी थर्ड टर्म आपण ऍडजस्ट करणार आहोत ती थर्ड टर्म ऍडजस्ट करताना मायनस साईन त्याच्या आतच काढून घ्यायची. जशी की इथे फॉर एक्झाम्पल मी उदाहरण सांगतोय, ही फक्त हिंट आहे, लक्षात घ्या. हे एक्झाम्पल पूर्ण सॉल्व्ह करत नाहीये. हे सगळे एक्झाम्पल दोघी जे मी बोर्डवर लिहिलेले आहेत ते इनकम्प्लीट आहेत, हे लक्षात घ्या. इथे 9x मायनस एक्स स्क्वेअर मी याला सिम्प्लिफाय करून दाखवतो आहे. फक्त याला थर्ड टर्म ऍडजस्ट करताना कसं सिम्प्लिफाय करायचं म्हणजे I1 साठी फक्त हे चालू आहे. I1 जेव्हा आपण त्याला कन्सिडर करू त्यावेळेला त्याला कसं सिम्प्लिफाय करायचं आहे त्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत. वाटल्यास मी I1 यातला जो येईल जनरली तो काय येईल आपल्याला माहित नाही, कॉन्स्टंट त्या ठिकाणी काही असू शकतो, परंतु ते जनरली या टाईपचं असणार आहे. या टाईपचं असेल तर आपण अशा वेळेला काय करणार आहोत, इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ मायनस साईन आतल्या आत कॉमन काढली इथे एक्स स्क्वेअर, कारण आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर मायनस साईन जी ती काढू नाही शकत. इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट मायनस इथे हा जो एक्स स्क्वेअर आहे मायनस 9x फक्त थर्ड टर्म आपल्याला पाहिजे आहे. तर इथे एक्सचा कोएफिशियंट 9 आहे. 9 अपॉन 2 केला आपल्याला तर 9 अपॉन 2 चा स्क्वेअर जो आहे तो 81 अपॉन 4 मिळेल. म्हणजे 81 अपॉन 4 मायनस प्लस करून आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे, टाकायचं आहे. आणि नंतर मग सिम्प्लिफाय जेव्हा आपण त्याला करणार, आता हा परफेक्ट स्क्वेअर मिळतो, ही मायनस साईन आपण त्याला नंतर देऊ शकतो. तर सिम्प्लिफाय करताना हा स्क्वेअर रूट इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ इथे कसं येईल बघा. ही मायनस आता हा परफेक्ट स्क्वेअर मिळेल तिघींचा मिळून आणि हा नंबर जो आहे तो 81 अपॉन 4 आहे. ती मायनस साईन जर मध्ये टाकली तर मायनस साईन हा मायनस प्रोडक्ट प्लस होऊन जाईल आणि इथे येईल 9 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर, कारण मायनस साईन इथे गेली आणि तिथं स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये त्याला मी लिहिलं म्हणजे 9 अपॉन 2 त्याचं स्क्वेअर रूट काढून ब्रॅकेटचा स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहिलं आहे. आणि हा परफेक्ट स्क्वेअरला ही मायनस साईन या ब्रॅकेटला चालली जाईल म्हणजेच पूर्ण ब्रॅकेटमध्ये एक्स मधली साईन मायनस आणि हा 9 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर dx. अशा पद्धतीने आपला जो I1 आहे तो सिम्प्लिफाय करून मिळेल. तर या पद्धतीने आपण त्याला सोडवू शकतो. पण हे दोघे एक्झाम्पल जे आहे ते इनकम्प्लीट आहे, ते तुम्हाला आता जमू शकतात, इझी आहेत. फक्त ते त्यांचे एक्सप्रेशन्स खूप मोठे मोठे आहेत, परंतु ते आहेत सोडवायला खूप सोपे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8 बघूयात. इंटिग्रल 3 cos x अपॉन 4 sin square x प्लस 4 sin x मायनस 1 dx. आता हे एक्झाम्पल ऍक्च्युली या टाईपचं नाहीच आहे, परंतु आपलं पहिलं जे ध्येय असतं ट्रिग्नोमेट्री आल्यानंतर तर पहिलं काम जे आहे इंटिग्रँड मध्ये असं काही दिसतंय की ज्याच्याबद्दल आपण सबस्टिट्यूट केल्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह दिसतो आहे का, हे आपलं पहिलं काम जे आहे ते असणार आहे. जेव्हा हे ट्रिग्नोमेट्रीचं इंटिग्रेशनचं इक्वेशन येईल ना, इंटिग्रेशनचं ज्या वेळेला इंटिग्रल येईल, एक्झाम्पल येईल इंटिग्रँड मध्ये, आपण पहिलं काम तेच करायचं आहे. आता इथे दिसतंय की साईन दिसतोय आणि इथे दिसतोय कॉस. हे थोडक्यात याचा अर्थ साईनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो कॉस येतो, म्हणजे आपण साईन बद्दल टी या ठिकाणी सबस्टिट्यूट करू शकतो आणि ते सबस्टिट्यूट केल्यानंतर तो जे काही सिम्प्लिफाय होईल मग त्यात आपले जे प्रिव्हियस टाईप आपण शिकलेलो आहोत त्यांचा या ठिकाणी यूज होतोय का ते आपल्याला पाहायला मिळेलच. तर पहिलं काम सबस्टिट्यूट पुट साइन एक्स इज इक्वल टू टी, नंतर याचा डेरिव्हेटिव्ह काढायला लागतो. तर कॉस एक्स डीएक्स इज इक्वल टू डी आणि मग ते केल्यानंतर पुढे आपण या त्या व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या तर इथे येईल 3 cos x. आता हा 3 जो आहे तो सोडून द्या, तो कॉन्स्टंट आहे, तो त्याला आपण पूर्ण इंटिग्रलच्या बाहेर देखील काढू शकतो. नंतर इथे cos x आणि dx याच्याबद्दल dt आहेच. असा हा 1 अपॉन इथे येईल 4 t स्क्वेअर प्लस 4t आणि हा मायनस 1. आता हे क्वाड्रॅटिक तयार झालं म्हणजे आपला यापूर्वीचा जो टॉपिक आपण शिकलेलो आहोत एक्सरसाइज 3.2 बी मध्ये तोच टॉपिक या ठिकाणी यूज होणार आहे. त्याच्यात आपण दोन प्रकार वापरू शकतो. इथे एक तर आपण हा 4 जो आहे तो ओव्हरऑल कॉमन काढून मग थर्ड टर्म ऍडजस्ट करून मग त्याला त्या स्क्वेअर परफेक्ट स्क्वेअर मध्ये लिहून मग फॉर्म्युला यूज करून आपण करू शकतो. किंवा दुसरा पर्याय जो जर जास्तच लगेच सुचत असेल काहींना, आता काहींना नाही सुचत, तर मग ते 4 कॉमन काढून करू शकतात. परंतु याला जर आपण एक छोटीशी गोष्ट ऍडजस्ट केली तर आपल्याला परफेक्ट स्क्वेअर हा मिळतोय. जर मी ते 4 ऍडजस्ट केला म्हणजे 4 मायनस 4 मी जर ऍडजस्ट केला तर कसं तर इथे ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला मला मिळतोय. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला म्हणजे 2t प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे तो मला इथे मिळणार आहे. जर मी इथे ऍडजस्टमेंट केली तर या पद्धतीने बघा, इथे 1 मायनस 2 जर ऍडजस्ट केला तर हा ब्रॅकेटचा स्क्वेअर मला मिळतोय
कसा होता बघा 3 इंटिग्रल 1/2t + 1 ब्रॅकेट स्क्वेअर. किंवा ऍडजस्टमेंट करायची असेल तर त्या पद्धतीने करू शकता. इथे -2 आणि हा -2 ला मी √2 असे लिहू शकतो dt. हे डिपेंड करतं की आपण ती ऍडजस्टमेंट कशा पद्धतीने करतो आहोत. आपल्याला एक्झाम्पल ओळखता आलं कारण ते आपल्याला स्क्वेअरच्या फॉर्मॅट लिहिणं गरजेचंच होतं. आणि याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे 3 आणि हा याचा फॉर्म्युला आपल्याकडे 1/2 जो आहे 1/2 आहे म्हणजे 2 इंटू इथे a ऐवजी √2 आहे. पुढे आहे log ऑफ मॉड ऑफ x प्लस a अपॉन x मायनस a. इथे x ऐवजी आहे 2t + 1 आणि पुढे मायनस √2 तसंच अपॉनला आहे 2t + 1 प्लस √2 प्लस आणि संपूर्ण याला अपॉनला जो आहे तो आपण जो t चा कोएफिशियंट आहे तो अपॉनला घेणार आहोत. कारण आपल्या फॉर्म्युल्यानुसार जसं इथे x प्लस a अपॉन x मायनस a आहे परंतु इथे x ऐवजी ax प्लस b आहे. आणि ज्या वेळेला असं असतं ax प्लस b x ऐवजी तर अशा वेळेला आपण हा a जो आहे तो अपॉनला लिहितो त्या पूर्ण इंटिग्रलच्या अपॉनला तो असेल. मग याला सिम्प्लिफाय करून जर लिहिलं तर हा 2 याला मल्टिप्लाय होईल तर हा 3 वरती 3 अपॉनला 2 × 2 4 √2 आणि हा लॉग ऑफ मॉड ऑफ इथे याच्याबद्दल sin x जो t आपल्याकडे होता त्याच्याबद्दल sin x आपण सबस्टिट्यूट केला sin x आणि प्लस 1 मायनस √2 अपॉन 2 sin x प्लस 1 प्लस √2 प्लस c हे असणार आहे आपलं फायनल इंटिग्रल. नेक्स्ट आणि लास्ट एक्झाम्पल बघूया. आता इथे जे एक्झाम्पल दिसतंय यात स्क्वेअर रूट आहेच. इंटिग्रल ऑफ e⁻³ मायनस e⁻²x अपॉन e⁻x + 1 दिसतोय आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला e⁻x दिसतोय. तर कुठेतरी याला आपण कॉमन काढू शकतो. तर जसं की आता इथे स्क्वेअर रूट ऑफ याच्या आतच मी समजा e⁻² कॉमन काढला कारण इथे e⁻x आहे इथे e⁻x आहे e⁻x -1 येईल आणि अपॉनला e⁻x + 1 असेल. नंतर याचं जर आपण स्क्वेअर रूट काढलं फक्त e⁻² तर ते येईल e⁻x. इथे जे उरत आहे e⁻x -1 अपॉन e⁻x + 1. जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर आपण इथे e⁻x चा डेरिव्हेटिव्ह त्याच्या आतच मिळतोय म्हणून त्याच्याबद्दल t जे आहे ते पुट करू शकतो. याचा डेरिव्हेटिव्ह e⁻x आहे dx dt. e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x विथ रिस्पेक्ट टू x केल्यानंतर dx dt या व्हॅल्यू जर आपण i मध्ये सबस्टिट्यूट केल्या तर e⁻x आणि हा dx मिळून dt आणि इथे e⁻x बद्दल t -1 अपॉन t + 1 आणि हे संपूर्ण आहे स्क्वेअर रूटच्या आत. यात आपल्या मागील टाइप मध्ये चाललं गेलं जे आपण 9x - 7 अपॉन x - 9 चे एक्झाम्पल जे पाहिलं तेच आहे. याला रॅशनलाइज करून टाका त्या पद्धतीने आपण त्याला जे आहे ते सॉल्व्ह करू शकतो. आता याला रॅशनलाइज केल्यानंतर कसं येईल बघा. तर i = इंटिग्रल आपण याच्याने त्याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करूयात t -1 अपॉन t + 1 इंटू t -1 अपॉन t -1 सॉरी. आणि हे आता आपण त्याच्या मागच्या हे जे दिसतं याच्यात आपण हा दोघींचा जर प्रॉडक्ट घेतला तर स्क्वेअर रूट त्याचा कॅन्सल होईल फक्त t -1 तिथे राहील कारण तो t -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन t -1 उरेल. अपॉनला आपल्याला माहिती आहे की हे t² -1 येईल कारण a² - b² चा फॉर्म्युला त्या ठिकाणी अप्लाय होईल. असं आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे. एक प्लस आणि एक मायनस असेल त्यांचा दोघींचा प्रॉडक्ट जर घ्यायचा असेल तर a² - b² चा फॉर्म्युला त्या ठिकाणी तयार होतो. पुढे याला सेपरेट करूयात तर t अपॉन √t² -1 dt येईल आणि मायनस इंटिग्रल हा 1 अपॉन √t² -1 आणि हा dt. पुढे याला दिसतंय की हा याची जी डिग्री आहे ती 2l ची 1 आहे म्हणजे हे कुठेतरी डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथे ऍडजस्ट करता येणार आहे. आणि सगळ्यात प्लस पॉईंट असा आहे की इथे जे दिसत आहे त्याच्यामध्ये t² -1 आणि थर्ड टर्म नाहीच आहे म्हणजे त्याची गरज नाही. टीची टर्म जर राहिली असते तर आपल्याला थर्ड टर्म ऍडजस्ट करायला लागला असता. 2 टर्म्स आहेत त्यामुळे आपल्याला अगदी इझी वेने याला डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट करता येईल. डायरेक्टली इथे 2t लिहिला कारण t² चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 2t येतो आणि इथे √t² -1 ऍज इट इज राहील. पुढे हे तर अगदी याचं जर इंटिग्रेशन डायरेक्टच निघतं आहे ते आपण पुढच्या स्टेपला काढूया. t² -1² आणि हा dt तर याचा डायरेक्ट फॉर्म्युलाच आपल्याकडे आहे. हा 1/2 याचाही डायरेक्ट फॉर्म्युला आहे 2 × t² -1. जर न्यूमरेटरला याचा जर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह असेल तर आपल्याला डायरेक्ट 2 टाइम्स √t² -1 हा फॉर्म्युला आहे आणि मायनस याचा देखील आपल्याकडे फॉर्म्युला आहे. हा आहे लॉग ऑफ मॉड ऑफ t प्लस अंडर रूट
टी स्क्वेअर -1 आणि प्लस सी हा दोघींसाठीचा आहे. पुढच्या स्टेपला फक्त आपल्याला टीची जी व्हॅल्यू आहे ज्याच्याबद्दल आपण मानलं होतं तेवढं आपल्याला सबस्टिट्यूशन करण्याची गरज आहे. तर इथे हा 2 गेट कॅन्सल. स्क्वेअर ऑफ इथे e⁻² येईल कारण टी बद्दल e⁻x आहे. हा -1 मायनस लॉग ऑफ मॉड ऑफ इथे टी जो आहे तो e⁻x आहे आणि इथे e⁻² -1 अशा पद्धतीने पुढे प्लस सी आणि मग आपल्याला जे मिळणार आहे फायनल आन्सर आय इज इक्वल टू हे असणार आहे आपलं फायनल इंटिग्रल. अशा पद्धतीने या ठिकाणी एक्सरसाइज 3.2चा सी या पार्टमधील आपण एक्सरसाइज जी आहे ती पूर्णतः कंप्लीट केलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच पुढील टॉपिकला नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत.